आज पहाटे पुन्हा एकदा रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी पाऊस या ठिकाणी बरसलेला पाहायला मिळाला। पहाटे अवकाळी पावसाच्या रिमझिम का होईना पण सरी या ठिकाणी पडलेल्या होत्या आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता की पूर्ण किनारपट्टी भागात सध्या ढगाळ हवामान असल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मे महिन्याच्या मध्यावर तापमान वाढीमुळे देखील रत्नागिरीकर उकाड्याने हैराण झालेले पाहायला मिळत आहेत। सध्या कोकण किनारपट्टी भागात हवेतील आर्द्रता जवळपास 80% पोहोचलेली पाहायला मिळते आहे। हवेतील आर्द्रता वाढल्यानं तापमानात 4 ते 5 अंशाची या ठिकाणी वाढ झालेली आहे आणि त्यामुळे तापमान हे जवळपास 40 डिग्रीवरती पोहोचलेलं पाहायला मिळतंय। पहाटे अवकाळी पाऊस झाल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच या ठिकाणी ढगाळ हवामान पाहायला मिळतंय। आज देखील दुपारनंतर या ठिकाणी अवकाळी पाऊस बरसेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवलेली पाहायला मिळते। तर राज्यात सर्वाधिक जास्त आर्द्रता ही कोकण किनारपट्टी भागात पाहायला मिळते आहे। आर्द्रता वाढल्यानं घामाच्या धारा या ठिकाणी वाढलेल्या आहेत, तर त्यामुळं डिहायड्रेशन सुद्धाचा धोका देखील वाढलेला आहे। त्यामुळं प्रशासनानं कोकण किनारपट्टी भागातल्या नागरिकांना या ठिकाणी सतर्कतेच्या सूचना दिलेल्या आहेत। गरज भासल्यास 12 ते 4 या वेळेतच घराबाहेर पडा अशा सूचना दिलेल्या पाहायला मिळतात। मात्र सध्या पुढचे 2 दिवस हे तापमानातील हवेतील आर्द्रता ही 80%वरतीच राहण्याचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। त्यामुळं लोकांनी खबरदारी घ्यावी असं देखील आवाहन केलेलं पाहायला मिळत आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।